इंटरनेट नसेल तरीही गुगल मॅप्स तुम्हाला रस्ता दाखवू शकतं. हे तुम्हाला माहिती आहे का? हो, हे शक्य आहे. विना इंटरनेट मॅप कसा वापरायचा? प्रवासाला निघण्यापूर्वी फक्त 1 मिनिटाचं गुगल मॅप्सची ही सेटिंग करा आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात रेंज नसतानाही बिंदास फिरा. सर्वात पहिलं तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप्स ओपन करा. उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला ऑफलाईन मॅप्स असा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. आता सिलेक्ट युअर ओन मॅप वर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक चौकोन येईल. तुम्हाला ज्या शहराचा किंवा भागाचा मॅप हवा आहे तो त्या चौकोनात सेट करा. खाली दिलेल्या डाउनलोड बटनावर क्लिक करा. बस, आता तो भाग तुमच्या फोनमध्ये सेव्ह झाला आहे. आता मॅप डाउनलोड झाला की काम फत्ते. समजा तुम्ही अशा ठिकाणी पोहोचला जिथे रेंज नाहीये, तिथे तुमचा इंटरनेट डेटा बंद असतानाही तुम्ही डाउनलोड केलेल्या भागातली ठिकाणे शोधू शकता. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ऑफलाईन मॅप मध्ये तुम्ही कारने जाण्याचा रस्ता पाहू शकता. फक्त एकच मर्यादा आहे, तुम्हाला लाईव्ह ट्रॅफिकचे अपडेट्स मिळणार नाहीत आणि चालत जाण्याचे किंवा सायकलचे मार्ग यात कदाचित दिसणार नाही. पण रस्ता चुकण्यापेक्षा हे कधीही उत्तमच, बरोबर ना? जर पुढच्या वेळी ट्रेकला किंवा लांबच्या प्रवासाला जाताना ऑफलाईन मॅप डाउनलोड करायला विसरू नका. शक्यतो वायफाय असतानाच मॅप डाउनलोड करा, जेणेकरून तुमचा मोबाईल डेटा वाचेल.